हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यमी बाईट चॅनल। तर आज मी बनवणार आहे आलू टिक्की बर्गर। तर यासाठी मी या ठिकाणी घेतलेले आहेत 4 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहेत। यामध्ये मी अर्धा वाटी पोहे भिजवलेले घातलेले आहेत। एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे बारीक चिरून। मसाल्यामध्ये मी हळद घातलेली आहे, धने पावडर, मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, चाट मसाला आणि जिरा पावडरही घातलेली आहे। यामध्येच मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे व चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर याला मिक्स करून घेणार आहे मी सर्व व्यवस्थित। तर या पद्धतीने मिक्स करून याचा गोळा करून घेतलेला आहे। तर याची आपण टिक्की बनवून घेणार आहोत। तर मी या पद्धतीने याला टिक्कीचा आकार देऊन टिक्की बनवून घेणार आहे। तर बघू शकता आपले टिक्की तयार आहे। या पद्धतीने मी सर्व टिक्क्या करून घेतल्या आहेत। तर इथे मी स्लरी बनवून घेत आहे कॉर्नफ्लॉवरची। 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून याची स्लरी करून घेतलेली आहे व ब्रेड क्रमही घेतलेला आहे। तर यामध्ये टिक्की व्यवस्थित डीप करून याला व्यवस्थित ब्रेड क्रमचं कोटिंग करून घेणार आहे मी। तर बघू शकता या पद्धतीने मी आलू टिक्की व्यवस्थित कोट करून घेतलेली आहे। याच पद्धतीने मी सर्व आलू टिक्की कोट करून घेतलेले आहेत। तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे व यामध्ये मी टिक्की सोडलेल्या आहेत। याला मी शॅलो फ्रायच करून घेत आहे। तुम्ही हवं तर डीप फ्राय करू शकता। तर या पद्धतीने मी सर्व टिक्क्या व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। इथे मी तव्याला बटर लावून घेत आहे आणि यावरती जे आपण बन घेतलेले आहेत, बर्गर बन आहेत हे, तर याला एका साईडने शेकून घेणार आहे मी। तर आपले बन शेकून झालेले आहेत। यावरती मी सॉस लावून घेत आहे। मेयोनीज आणि टोमॅटो केचप एकत्र करून याचा मी सॉस करून घेतलेला आहे मिक्स करून। तर हे दोन्ही साईडला व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे। यावरती आलू टिक्की ठेवणार आहे आणि तुम्हाला जे हवं असेल टोमॅटो किंवा कांदा घालून घ्यायचा आहे आणि चीज स्लाइस टाकायचा आहे। तर या पद्धतीने आपला बर्गर रेडी आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा।